नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. जालना शहर व जिल्ह्यातील अल्पसंख्याक भागात केंद्राच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाड्या सुरू कराव्यात अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक रशीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बाल विकास योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांना त्यांच्या घरापर्यंत वैद्यकीय आणि शैक्षणिक सेवा पुरवण्याचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून केले जाते, परंतु जालना जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल भागात अंगणवाड्या फारच कमी आहेत. याबाबत शासनाने सर्वे करून तातडीने अंगणवाड्या सुरू कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिलाधिकारी को निवेदन दिए कि मुस्लिम बहुल संख्या अल्पसंख्यक जो इलाके हैं, मोहल्ले, कॉलोनीज, यहाँ पर केंद्र शासन की ICDS जो योजना है उसके अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना के अंतर्गत जो आंगनवाड़ियाँ हैं वो मुस्लिम मेजॉरिटी वाले इलाक़ों में एकदम नहीं के बराबर है, और वहाँ पर जो फैसिलिटी अवेलेबल है वो उसमें प्रेग्नेंट महिलाओं को, गरोदर महिला से तो 0 से 6 साल तक तमाम फैसिलिटी आरोग्य विभाग की ओर से, बच्चों को मेडिकल फैसिलिटी, ये सारी चीज़ें आंगनवाड़ी में दी जाती है। और इस फैसिलिटी से मुस्लिम महिलाएं, बच्चे वंचित हैं, उन्हें ये चीज़ें अवेलेबल नहीं हो पा रही। इसलिए आज कलेक्टर साहब को जो क्राइटेरिया है तो वो माइनॉरिटी के जो इलाके हैं, मोहल्ले हैं, वहाँ पर ज़्यादा से ज़्यादा आंगनवाड़ियाँ ओपन किए जाए, वहाँ पर तमाम फैसिलिटी अवेलेबल की जाए। इस तरह का हमने आज एक निवेदन जिलाधिकारी साहब को सौंपा है, और इस पर एक इत्मीनान बख्श वहाँ से जवाब मिला और जल्द से जल्द अवेलेबल करने का उन्होंने हमें यकीन दिलाया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातील फरक, तसेच मूळ वेतनात जाहीर केलेले 5,000, 4,000, 2,500 रुपयांऐवजी सरसकट 5,000 रुपयांची वाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनांनी 9 आणि 10 जून रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कर्मचाऱ्यांना इंडोर आणि आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी, एसटीचे खासगीकरण बंद करावे, वेळापत्रकाद्वारे त्रुटी दूर कराव्यात आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. एसटीतील मत्तवार संघटनांनी योग्य पाठपुरावा तसेच त्या वेळी करार न केल्यामुळे एसटी कर्मचारी देशोधडीला लागलेत. एसटीचे सन 2000 पासून ते आजपर्यंतचा एकही करार सरकारने पूर्ण केला नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून आत्महत्या कराव्या लागतात. 3 वर्षापासून सरकार दरबारी वेगवेगळ्या आंदोलनातून पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही. अशा विविध मागण्यांसाठी धाराशिवचे कळंब आगारातील सच्चिदानंदपुरी या वाहकाने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून कळंब येथील BSNL टॉवरवर चढून आत्मक्लेश आंदोलन केलंय. गेल्या 3 वर्षापासून मी एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग भेटावा, एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, एसटीचं खाजगीकरण थांबवावं यासाठी लढा देत आहे. परंतु सरकार कुठल्याच पद्धतीत दखल घेत नसल्यामुळे मी हे BSNL टावर कळंब येथील टावरवर चढून आत्मक्लेश, लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन उपोषण करत आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी पूर्ण विचार करून वरी आलेलो आहे. या ठिकाणी मी एसटी कर्मचाऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. 124 कर्मचारी गेले, तुम्हाला काय फरक पडणार नाही. 125वा माझा नंबर जरी लागला तरी मला असं वाटतं की तुम्हाला काय फरक पडणार नाही. परंतु मित्रांनो, तुम्ही त्या 124 कर्मचाऱ्यांचं बलिदान विसरला असाल, त्यांच्या विधवा पत्नीने केलेला त्याग विसरला असेल, त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावरचं छत हरपलेलं विसरला असतात, म्हातारपणे त्यांच्या आईवडिलांची काठी बनवून त्यांना आधार द्यायचा होता ते आईवडिलांना तुम्ही विसरला असाल मित्रांनो. परंतु मी ह्या गोष्टी विसरलेलो नाही मित्रांनो.
सामाजिक परिवर्तन आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनमाडमध्ये मोठा उत्साह झाला। शाहू महाराज यांची जयंती आणि युथ रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष सागर संसारे, युवा नेते अनिकेत मनोज संसारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भीमगीते तसेच इतर गाण्यातून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। यावेळी शहरातील मान्यवर युथ रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरवण्याकरता शनिवारी दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 5 या कालावधीत परीक्षा घेणार आहेत। जालना शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेणार असून यापूर्वी ऑक्टोबर 23 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे पद भरती रद्द करण्यात आली होती। आता ही परीक्षा 6 जुलै रोजी होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी दिली आहे। महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील रहिवासी प्रभाकर देशमुख यांच्या गोठ्याला रात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागून 12 गुरांपैकी 9 गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे। आगीमुळे गोठ्यासह गुरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। आग विझवण्यासाठी गेलेला राहुल देशमुख हा देखील भाजल्यामुळे जखमी झाला असून 3 गुरांना वाचवण्यात यश आले। या नुकसान भरपाईची शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील एका युवकाचा विद्युत खांबावर दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। विद्युत कर्मचारी संतोष तोरणे याने हलगर्जीपणाने आपल्या विद्युत कामाकरिता नितेश बिसाने या अकुशल युवकाला विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढवले होते। या युवकाचा मृत्यू झाल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रावणवाडी पोलीस लाईनमन संतोष तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनिमित्त पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी 24 जून सोमवारसाठी पुण्यातील वाहतूक संबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे। पिंपरी चिंचवड मार्गे जाणारे वाहतूक पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात वळवली आहे। पालखी सुरळीत जावी म्हणून हा मार्ग निवडण्यात आलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी आळंदीहून आपला प्रवास सुरू करेल आणि सोमवारी सकाळी पुण्याकडे प्रमाण करेल। वारकऱ्यांचा पताका फडकविणारी नाशिकच्या मनमाडमधील संत कैकडी महाराज, कोंडीराम काका, रामदास महाराज यांच्या स्नेहभाव पालखीचे आज मोठ्या उत्साहात पंढरपूरला प्रस्थान झाले। या पालखीचे यंदाचे 46वे वर्ष असून यावेळी हजारो भाविकांनी पालखीस निरोप दिला। भारत महाराज यांच्या नेतृत्वाखाली विठुरायाचा गजर करीत शहरातून पालखीचे सावध्य मिरवणूक काढण्यात आली। शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले। T20 विश्वचषक 2024च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला। या विजयासह दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर 8व्या प्रयत्नात प्रथमच T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली। प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 56 धावा केल्या होत्या। प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकात 1 गडी गमावून लक्ष्य गाठले। दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक्सने नाबाद 29 तर मार्करामने नाबाद 23 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेचा सलामीवर किंटन डिकॉक 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला। किंटन डिकॉक 5 धावांवर माघारी परतल्यानंतर रिझा आणि एडन या जोडीने दुसऱ्या विकेटसह 55 धावांची नाबाद विजयी भागीदार झाली। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।